मुंबईमध्ये गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटते का, असाच आता सवाल उपस्थित करावासा वाटतोय। कारण चेंबूरमध्ये एका तरुणीची भर रस्त्यात चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे। कुर्ल्याच्या शिवसृष्टीजवळ या तरुणीवर हल्ला करण्यात आलाय। ही मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती, त्यावेळी मागून आलेल्या हल्लेखोरांनी या तरुणीवर चाकून सपासप वार केले। त्यानंतर हल्लेखोर पळून गेला। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तरुणीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। चुनाभट्टी परिसरात सकाळी 10 वाजता म्हणजे भर दिवसात एका मुलीची हत्या होते। त्या हत्येनंतर संपूर्ण परिसरातल्या महिलांमध्ये एक भीती निर्माण होते आहे। आमच्यासोबत इथले काही स्थानिक महिला आहेत, त्यांच्याशी बोलूया। आता काय बोलण्यासारखं राहिलंय का? आज जगामध्ये आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये की आज महिला सुरक्षित आहे का? 9:30 वाजता मुलगी ऑफिसला निघालेली आणि तिला इतका म्हणजे त्या मुलाला काय बोलणार की त्याला थोडीशी माणुसकी असते तर त्याने त्याला काहीतरी कळलं असतं। कारण ह्या अवस्थेत त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि तिचं ते पाठीमागून ते पुढे पोटापर्यंत तिचा तो चाकू आलेला आहे आणि त्या याच्यामध्ये मला वाटतं ती गुप्ती असेल की काय माहिती नाहीये। पण आता पोलीस ते बीट त्या ज्या घटनेपासून बीट 10 ते 15 फुटावर असेल, म्हणजे पोलीस लोक करतात काय? साहजिक भीती वाटणार, कारण जो प्रकार झालेला आहे तो सकाळी झालेला आहे। मग ते असं पूर्ण दिवस, रात्र असो दिवस असो, म्हणजे सर्व सारखंच झालेलं आहे ना, मग साहजिक भीती तर वाटणारच। अगदी बरोबर। आपण ऐकलंच आहे की जे महिला आहेत, तिथली स्थानिक महिला आहे, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण भर दिवसात अशी हत्या होते तर महिलांनी रात्री घराबाहेर कसा निघावा हा प्रश्न आता समोर येत आहे। त्यामुळे महेश विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।